स्पर्धा परीक्षा स्मार्ट बीट या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2026 TET पेपर 1 व 2 करिता उपयुक्त समाजशास्त्र घटकावरील अत्यंत उपयुक्त असे 25 प्रश्न अभ्यासणार आहोत। आपल्याला माहीत आहे TET परीक्षेमध्ये स्टेट बोर्डमधून सरळ प्रश्न विचारले जातात। हा अनुभव लक्षात घेता आज आपण इयत्ता 9वी स्टेट बोर्ड इतिहास घटकावर आधारित प्रश्नसंच अभ्यासणार आहोत। तर बघूया आजचा पहिला प्रश्न। आजचा पहिला प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे दिल्ली। दिल्ली या ठिकाणी भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार आहे। फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजे FTII ची स्थापना भारत सरकारने कधी व कोठे केली? या प्रश्नाचे उत्तर आहे 1960 मध्ये पुणे या ठिकाणी भारत सरकारने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII ची स्थापना केली होती। नंतरचा प्रश्न आहे, भारताच्या स्वातंत्र्यापासून भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य कोणती असल्याचे आपल्याला दिसून येते? या प्रश्नाचे उत्तर आहे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन, सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना। ही आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून भारताच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य असलेली आपल्याला दिसून येते, कारण भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची आहे। ही तीनही वैशिष्ट्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असल्याचे दिसून येते। पुढचा प्रश्न, भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण? मित्रांनो, हा प्रश्न बरेचदा विचारला गेला आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर MS स्वामीनाथन हे भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते। पुढचा प्रश्न आहे, भारतातील धवल क्रांतीचे जनक कोण? दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी भारतामध्ये धवल क्रांती झाली आणि या धवल क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांना म्हटले जाते। पुढचा प्रश्न आहे, भारताच्या अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया कोणी घातला? या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर होमी भाभा यांनी भारताच्या अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला होता। पुढचा प्रश्न आहे, भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे आर्यभट्ट हा भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आहे। तो 1975 मध्ये सोडण्यात आला होता। पुढचा प्रश्न, महिला व बाल विकास विभाग कधी स्थापन झाला? भारतामध्ये 1985 मध्ये महिला व बाल विकास विभाग स्थापन करण्यात आला होता। नंतरचा प्रश्न, भारतात स्त्रियांसाठी आरक्षण कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आले? भारतीय राज्यघटनेच्या 73वी व 74वी घटना दुरुस्ती करून भारतात स्त्रियांसाठी आरक्षण देण्यात आले आहे। नंतरचा प्रश्न, काकासाहेब कालेकर आयोग कधी स्थापन झाला? या प्रश्नाचे उत्तर आहे 1953 मध्ये भारतात काकासाहेब कालेकर आयोग स्थापन करण्यात आला। नंतरचा प्रश्न, मंडल आयोग कधी स्थापन झाला? या प्रश्नाचे उत्तर आहे 1978 या वर्षी BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोग स्थापन करण्यात आला होता। हा प्रश्न सुद्धा TET परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असा आहे। नंतरचा प्रश्न, ॲट्रॉसिटी कायदा कधी संमत झाला? या प्रश्नाचे उत्तर आहे 1989 या वर्षी भारतात ॲट्रॉसिटी कायदा सहमत करण्यात आला होता। नंतरचा प्रश्न, श्रीलंकेतील तामिळ प्रश्नासाठी पुढाकार घेणारे पंतप्रधान कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे राजीव गांधी। मित्रांनो, राजीव गांधी हे पंतप्रधान असताना त्यांनी श्रीलंकेतील तामिळ बांधवांच्या प्रश्नासाठी पुढाकार घेतला होता। नंतरचा प्रश्न आहे, चुकीची जोडी कोणती? इंदिरा गांधी आणीबाणी 1975 पासून 1977 पर्यंत। इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये 1975 पासून 77 पर्यंत आणीबाणी जाहीर झाली होती, त्यामुळे पहिली जोडी ही बरोबर आहे। राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये सुधारणा झाल्या होत्या, त्यामुळे दुसरी ही जोडी बरोबर आहे। PV नरसिंह राव यांनी 1951 नंतर आर्थिक सुधारणा घडून आणल्या, त्यामुळे ही जोडी सुद्धा बरोबर आहे। चंद्रशेखर मंडल आयोग ही जोडी आपल्याला चुकीची असल्याचे लक्षात येते।
कारण बी पी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोग स्थापन करण्यात आला होता. त्यामुळे चंद्रशेखर मंडल आयोग ही जोडी या ठिकाणी चुकीची आहे. बघूया नंतरचा प्रश्न. ऑपरेशन ब्लू स्टार काय आहे? उत्तर आहे 1984 मध्ये सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी राबवलेली ही एक लष्करी मोहीम होती. पंजाबमधील सुवर्ण मंदिरामध्ये दहशतवादी शिरले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी 1984 मध्ये जी लष्करी मोहीम राबवण्यात आली तिला ऑपरेशन ब्लू स्टार असे म्हटले जाते. नंतरचा प्रश्न. ऑपरेशन ब्लू स्टारची जबाबदारी कोणाकडे होती? या प्रश्नाचे उत्तर आहे कुलदीप सिंग ब्रार यांच्याकडे ऑपरेशन ब्लू स्टारची जबाबदारी सोपवण्यात आली होती. नंतरचा प्रश्न. ऑपरेशन ब्लू स्टार कोणत्या वर्षी झाले? 1984 या वर्षी ऑपरेशन ब्लू स्टार झाले होते. नंतरचा प्रश्न. 1986 मध्ये कोणती मोहीम राबवली गेली? 1986 मध्ये ऑपरेशन ब्लॅक थंडर ही पंजाबमधील सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी राबवण्यात आलेली एक लष्करी मोहीम होती. ती 1986 मध्ये राबवल्या गेली. त्याला ऑपरेशन ब्लॅक थंडर असं म्हटलं जाते. नंतरचा प्रश्न. ईशान्य भारतातील राज्य कोणती? आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा ही ईशान्य भारतातील राज्य आहे. मित्रांनो, हा प्रश्नसुद्धा अतिशय उपयुक्त आहे कारण याच्यामध्ये चुकीची जोडी ओळखा, ईशान्य भारतातील राज्य कोणती नाहीत या स्वरूपाचा सुद्धा प्रश्न विचारला जातो किंवा सेवन सिस्टर असा सुद्धा प्रश्न या संदर्भात विचारला जातो. नंतरचा प्रश्न आहे भाषावर प्रांतरचना आयोग कधी नेमला गेला? भाषावर प्रांतरचना आयोग 1954 मध्ये नेमला गेला होता. आज आपल्या भारतामध्ये जे विविध राज्य आहे या राज्यांची रचना ही भाषावर प्रांतरचनेद्वारे 1954 नंतर करण्यात आलेली आहे. नंतरचा प्रश्न. नागालँड राज्य कधी स्थापन झाले? 1 डिसेंबर 1963 रोजी भारतात नागालँड राज्य स्थापन झाले. पुढचा प्रश्न. अरुणाचल प्रदेशचा अर्थ काय? भारतात अरुणाचल प्रदेशला उगवत्या सूर्याचा प्रदेश असे म्हटले जाते. अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा कधी मिळाला? या प्रश्नाचे उत्तर आहे 20 फेब्रुवारी 1987 रोजी अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वप्रथम नक्षलवादी चळवळ कुठे सुरू झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे नक्षलबारी या ठिकाणी भारतात सर्वप्रथम नक्षलवादी चळवळ सुरू झाली आणि हे ठिकाण पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये वसलेले आहे. या ठिकाणापासून भारतामध्ये सर्वप्रथम नक्षलवादी चळवळ सुरू झाली. हा प्रश्नसुद्धा TET परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असा आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपली ही प्रश्नमालिका संपलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू एका पुन्हा नवीन माहितीसह. धन्यवाद.